नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम सर्वांना. संध्याकाळची वेळ होती, छान व्ह्यू होता घरात, असं अगदी सुंदर वातावरण केलं होतं. म्हणून मग म्हटलं चला एक क्लिप ॲड करूया. म्हणून आज बऱ्याच दिवसांनी व्लॉग टाकते. 2-3 दिवस झाले, तर बरेच दिवसाचे कामं चालूच होते. शॉपवर इकडच्या गणेशपेठेतल्या इकडे वगैरे सगळीकडं बऱ्याच गोष्टी चालू होत्या. त्यामुळे एवढ्या 2-3 दिवसात मला अजिबात व्लॉग करायला जमलं नाही. त्यामुळे मला जेवढ्या क्लिप घेता आल्या, करता आल्या, तेवढ्या मी ॲड केल्या. आणि जसं मी तुम्हाला पुढे सांगणार होते की मी म्हणजे पुढे सांगणार आहे ॲक्च्युली व्हिडिओमध्ये की मी गणेशपेठेत गेले होते, तर त्या दिवशीचाच हा व्ह्यू आहे. परत येताना, जातानाचं तर काय मी शूट केला नाही, पण घरातून परत येताना म्हणजे तिकडच्या गणेशपेठेतल्या शॉपवरून घरी येतानाचा जो व्ह्यू आहे तो मी शूट केला. कारण जायचा माझ्या लक्षात आलं की अरे आपण शूटच केलं नाही, त्यामुळे मग ते मी शूट केलं घरी जाताना. पण पुण्यातलं ट्रॅफिक काही संपत नाही हो. अगदी कुठेही जा तुम्ही, ट्रॅफिक काही संपत नाही. म्हणजे काय म्हणावं त्या ट्रॅफिकला ना, म्हणजे वाट जास्ती बघावी लागते आणि रोड कमी असतो, अशा पद्धतीने गोष्टी आहेत. पण हरकत नाही, चला कामं तर आहेच करायची तर असतातच. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की उन्हाळा खूप आहे. उन्हाळा एवढा आहे ना, अगदी तुम्हाला सांगते 42 डिग्रीपर्यंत उन्हाळा गेलेला आहे. आता मी हा ऑडिओ शूट करते आहे तरीसुद्धा 40 डिग्री आहे. अशा पद्धतीने उन्हाळा आहे. त्यामुळे दिवस असो रात्र असो, ऊन म्हणजे ज्या पद्धतीने ते वाढतं ना, त्याच्यात खूपच हे गोष्ट होते. तर मी जेव्हा रिटर्न चालले होते तर थोडंसं म्हणलं एक फ्रंट लुक घेऊया. खरं तर काय झालं आहे, सध्या हातामुळे ना मला अजिबात मूड होत नाही कुठलेच व्हिडिओ करायचा किंवा काय. पण म्हटलं नाही, आता अजून किती दिवस थांबायचं, अजून किती दिवस हे करायचं. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, करूया आपण काही ना काही थोडं करत राहूया. त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशीचा शॉट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये काय झालं, दुपारी मी ऑफिसवरनं केशवनगरच्या ऑफिसला होते, तिथून घरी आले जेवायला. आणि जेवण झाल्यानंतर ना मी जे आहे ते मुलांबरोबर थोडासा वेळ घालवायचा म्हणून आम्ही नेमकंच उनो विकत आणलं होतं. आणि माझी मुलगी आणि माझा मुलगा मला हे कसं खेळायचं ते शिकवत होते. त्यामुळे मी मुलाला सांगितलं की तू शूट कर, असं वगैरे आपण करतो आहे. कारण माझ्या ना लक्षात नाही राहत की आपण व्लॉग करतो आहे आणि त्यासाठी मग अशा काही क्लिप्स लागतील म्हणून. तर मग आम्ही तिघं खेळलो. खरंच खूप मजा येते बरं काही गेम खेळण्यात. कधीतरी असं निवांत असेल काही असेल तर बरं वाटतं, छान वाटतं. मग आम्ही तिघंजणं खेळत बसलो आणि भारी वाटलं. म्हणजे काहीतरी वेगळं नवीन काहीतरी. ते पत्ते आधी लहानपणी बघा आपल्या मामाच्या घरी गेल्यावर वगैरे असं आपण खेळायचो ना, तसे त्याची आठवण झाली. आणि खरंच छान वाटलं उनो खेळताना. काहीतरी वेगळे रूल्स आहेत, वेगळी पद्धत आहे, तर ते बरं वाटलं आणि मजा आली खेळताना. मुलांबरोबर पण थोडासा वेळ द्यायला पाहिजे, मुलांनाही थोडासा वेळ दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे म्हणून जरा वाटलं आणि खेळले. आता तुम्हाला बाहेरचे व्ह्यूज दाखवून, आता मागच्या 2 व्हिडिओमध्ये फक्त बाहेरचेच तुम्हाला व्ह्यूज दाखवले, म्हणून म्हटलं चला आज आता गप्पा मारूया. छान मस्त बेडरूममध्ये बसली आहे आज मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं तर आज मी थोडीशी आनंदी आहे. कारण बेसिकली काय आहे, सॅटर्डे संडे शनिवार रविवार मी एका ठिकाणी जाणार आहे, पुण्यातच आहे आणि एक बाहेरगावाचं पण एक आहे. तर मी जाणार आहे एका सेशनसाठी. आणि ते सेशन ऑफलाईन सेशन आहे. आणि ते सेशन कसं असतं तुम्हाला माहिती आहे, मी वेगळ्या गोष्टी शिकवत असते, बऱ्याच लोकांना भेटत असते, काही वास्तू विजिट्स असतात. सारखं वास्तू विजिट्स पण नाही, पण मी माझ्या काही गोष्टींना नव्याने शिकण्यासाठी काही लोकांना अटेंड करते, काही लोकांशी ज्या नवीन गोष्टींना शिकण्याचा प्रयत्न करते. तर अशाच पद्धतीने ना या शनिवार रविवार मी कुठेतरी बाहेर जाणार आहे, एक सेशन आहे आणि त्यामुळे मी नसणार आहे. आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे माझं प्लास्टर निघणार आहे. हे माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तर आता सकाळी मस्त बसली आहे मी बेडरूममध्ये. कारण काय झालं, थोडंसं ना माझं आणि माझ्या मुलाचं वाजलं इन द सेन्स तो ऐकत नव्हता, म्हणून त्याला थोडंसं जरा त्याला काही गोष्टी सांगितल्या करायला. कारण तो जो आहे काय करतो आहे, ऑफिसमधले पण बरेचशी कामं करतो, त्याला आवडतं कारण, आणि त्याच्या शाळेतही सांगितलं आहे. म्हणून त्या गोष्टीसाठी थोडंसं मी त्याला सांगितलं. तो ऐकत नव्हता की आता चाललं आहे, सुट्ट्या चालू आहे, असं तसं वगैरे. तर मग त्याला मी बोलले, तर मग तो गेला, आता ऑफिसला गेला आहे. आणि आज मी नाही गेले, कारण आज मी आता चालली आहे गणेशपेठेतल्या ऑफिसला. तर गणेशपेठेतल्या ऑफिसला मी जाणार आहे, तर चला तुम्हालाही घेऊन जाते म्हटलं. आणि तुम्हालाही घेऊन जाणार आहे म्हणून आता रेडी होण्याच्या आधी म्हटलं थोडंसं तुमच्याशी गप्पा मारूया.
आणि तुम्ही आता काही क्लिप्स बघितल्या तर बघा, गणेशपेठेतल्या ऑफिसमध्ये ना जेव्हा कोणी मला भेटायला येतात तर आत डायरेक्ट मी केबिनमध्ये त्यांच्याशी बोलत नाही, कारण केबिनमध्ये बसलं की कसं होतं, केबिन म्हणजे आता काय झालं, आमचा दर्शन जयंतीचा कार्यक्रम झाला ना, तर ते जे आमचं पार्टिशन आहे शॉपमधलं ते पण थोडं काढलं गेलं आहे, तर तो परत फिक्स करायचं. तर डायरेक्ट मी केबिनमध्ये बसत नाही, कारण केबिनमध्ये जर बसलं ना तर मग ते खूप वेळ तिथे जातो आणि एक काइंड ऑफ मी असं म्हणेल की कन्सल्टेशनसाठी जे होतात मग त्यांना ते प्रॉपरली हे मिळत नाही. सो कन्सल्टेशन नाही तर बरेच जण काही विचारायला, काही गोष्टी करायला येतात, तर मग मी बाहेरच येऊन त्यांच्याशी बोलते, केबिनमध्ये डायरेक्ट किंवा आत ऑफिसमध्ये डायरेक्ट बोलत नाही. तर आजही बऱ्याचशा ताई येणार आहेत भेटायला, जायचं आहे मला, त्यामुळे मी निघाले आता बस रेट चेंज करायचं आहे. नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. आज मुलांनीच पास्ता बनवला होता, तर तो पास्ता खाल्ला नाश्त्याला. आता ताई ज्या आहेत त्या पोळ्या करून गेलेल्या आहेत, त्यामुळे आता जेवणाची तर काही इच्छा नाही आहे. आता मस्त गार पाणी पिते, रेडी होते, चेंज करते आणि मग जाते गणेशपेठेतल्या ऑफिसला, कारण काल मी होते केशवनगरच्या इथे आणि काल एक ताई आलेल्या वाटतं, पण काय झालं, माझं कन्सल्टेशन चालू होतं, त्यामुळे त्यांची आणि माझी भेट नाही झाली. आणि त्याचबरोबर पत्रिका चालू होती म्हणजे एक, आणि त्याचबरोबर आता आज आहेत बऱ्याच जणांना भेटायचं आहे मला, त्यामुळे मग मी गणेशपेठेत जाते, कारण शक्यतो मंगळवारी बघा मी गणेशपेठेत जातेच. मंगळवारी जाते, गुरुवारी जाते आणि रविवारी जाते. तर या रविवारी मी शक्यतो असेल किंवा नसेल सांगता येणार नाही, कारण जसं मी सांगितलं की मी जाणार आहे, तर गुरुवारी वगैरे असू शकते, गुरुवारी एक चक्कर मारेल आणि आज जाणार आहे. तर तुम्हाला पण कधी मला भेटायचं असेल तर मंगळवार, गुरुवार आणि रविवारच्या हिशोबाने या, म्हणजे मग तुम्ही मला भेटू शकता. काही प्रश्न विचारायचे असतील, काही गोष्ट असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. इथे पण कमेंट्समध्ये विचारा, का मलाही बरं वाटेल की तुम्ही मला काही प्रश्न विचारता वगैरे. तर चला मी रेडी होते, रेडी होऊन तुम्हाला गणेशपेठेतल्या शॉपला घेऊन जाते, ऑफिसला घेऊन जाते. आणि बाकी तर असं काय तुम्हाला सांगू का, असं खूप असं विशेष असं काय दाखवू तुम्हाला. आता मी केलं आहे थोडं किचनचं इंटिरियर वगैरे, इंटिरियर म्हणण्यापेक्षा थोडंसं डेकोर आयटम्स ॲड केले आहेत थोडंसं. फक्त मी वाट बघते माझ्या ह्या प्लास्टरचे निघण्याची. मग एकदा का प्लास्टर माझं निघालं ना, मग मला स्वर्ग आहे. मग मला म्हणजे अडचण काही नाही आहे. आणि कंटाळा काय येतो, आळस काय येतं काही कळेना, कारण असं ऊन वाढलं ना की जरा आळस यायला लागतं. झोप होते, झोपेचं असं काही हे नाही आहे, पण आळस यायला लागतो. त्यामुळे चला आता मस्त गार पाण्याने असं आईस फेशियल काइंड ऑफ करते जरा थोडंसं थंड पाण्याने, आणि निघूया मग आपण ऑफिसकडे आणि मग जाऊया. ठीक आहे, चला तुम्ही पण माझ्याबरोबर. आणि अजून एक गोष्ट शेअर करायची अशी होती की मी म्हणजे असं बोलणार होते तुमच्याशी की काय असतं ना, काही गोष्टी मला काल एक ताई आलेल्या, त्या विचारत होत्या की म्हणजे त्यांना फोनवर विचारलं मला आधी आणि मग भेटायला आल्या. तर काय गोष्टी असतात ना बघा, की त्यांचं म्हणजे ॲक्च्युली लग्न झालं होतं, एक 4 वर्षापूर्वी लग्न झालेलं त्यांचं, आणि काही कारणानिमित्त त्यांचं काहीतरी बिनसलं, आणि त्यामुळे ते आणि त्यांचं म्हणजे मिस्टर जे आहेत ते, त्यांचं काहीतरी डिवोर्स झाला. आणि असं काहीतरी त्यांनी मला प्रश्न विचारला की ताई, मग अशा गोष्टी जर होणारच असेल तर मग आपण ते बदलू का नाही शकत, किंवा मग पत्रिका बघून उपयोग काय, किंवा मग अशा गोष्टी होणारच आहेत तर मग ह्या ज्या सेवा आपण करतो ह्याचा कसा फायदा होणार. तर बघा, जे धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे किंवा गंगाळपात्र सेवा असू दे, किंवा तुमच्या पत्रिकेचं विश्लेषण असू दे, आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ना ते आपल्याला मिळतं, आपल्याबरोबर घडतं. पण जर का त्या काही गोष्टी घडणार असेल ना, तर त्याच्या मागे काहीतरी एक पॉईंट असतो की तुला ह्या गोष्टीतनं बाहेर पडायचं आहे, तुझे स्वतःचे मार्ग मोकळे करायचे आहेत आणि तुला त्यातनं धडा घ्यायचा आहे. कारण काही गोष्टी असतात ना, कधी कधी आपण इतक्या कम्फर्ट झोनला जातो ना की त्या कम्फर्ट झोनसाठी आपण आपली लाईफ पूर्णपणे एखाद्यावर डिपेंड करून देतो. म्हणजे एखाद्यावर इतकं डिपेंडंट होऊन जातो की आपल्याला वाटतं की आता मला सगळं मिळालं, लग्न झालं सगळं मिळालं, मुलं झाली सगळं मिळालं. असं नाही आहे. ज्याचं त्याचं व्यक्तिमत्व, ज्याचं त्याचं आयुष्य हे वेगळं आहे. आणि मी असं म्हणेल की ह्या आयुष्यात जगण्यासाठी सगळ्यांनी त्याचं स्वतःचं काहीतरी इंडिपेंडंट तयार करावं. मग ती घरातली स्त्री असू दे, मग ती कामावर जाणारी असू दे, मग ती कोणतीही व्यक्ती असू दे, ज्याचं त्यांनी त्याचं व्यक्तिमत्व साकारावं. त्याशिवाय ना तुम्हाला म्हणजे जगाची खरी ओळख कळत नाही. बाहेर पडल्याशिवाय, जसं आपण म्हणतो ना की बाहेर पडल्याशिवाय जग समजत नाही, तशीच गोष्ट आहे. तर आपल्या आयुष्यात आज ही घटना घडणार आहे की नाही हा झाला भाग नंतरचा, पण या घटनेंना आपण कशा पद्धतीने पॉझिटिव्हली घेऊ शकतो हा पण एक पार्ट असतो. कारण जर एखादी गोष्ट तुमच्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यात काहीतरी घटक असे आणणार असेल जे तुमच्यासाठी बरोबर नाही आहे आणि ते वेळोवेळी स्वामींनीच काढून टाकले, तर त्याच्या मागे काहीतरी लेखाजोखा असतो, त्यावरच त्या गोष्टी होतात, नाही तर नाही. आणि नशिबात जे मिळायचं ना तेच आपल्याला मिळतं. नशिबाच्या
वरती किंवा खाली आपल्याला काहीच मिळू शकत नाही. कारण असे बरेचसे मी टायटल आणि व्हिडिओ आणि थंबनेल बघते की अगदी नशीब बदलून टाकणारी सेवा, किंवा नशीब बदलून टाकणारी नाही म्हणणार मी, पण हां, नशिबात मार्ग मोकळे करणारी सेवा असते बरं का. पण जे नशिबात नाही तेही मिळेल असं नाही होत. ठीक आहे, नशिबात नाही ते मिळेल असं नसतं. तुमच्या नशिबात ते असतं म्हणूनच ते मिळतं, असं होत नाही. तुम्हाला काय माहिती तुमच्या नशिबात काय आहे आणि काय नाही? तुम्ही कुठे वाचलं आहे का? तुम्ही कुठं बघितलं आहे का? असं नसतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ना की आत्ता मी कोटी रुपये कमवू शकत नाही, पण असं नाही आहे. काहीतरी 5-6 वर्षानंतर तुमच्या नावावर कोटी रुपये असू शकतात. तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते, म्हणूनच तुम्हाला मिळतं. असं नाही त्याचा अर्थ की नशिबात नाही तेही मिळेल, असं नसतं. तर अशा गोष्टींना आहे ना भुलू नये. मला हे वाटतं की कसं होतं की त्या ताईंना मला हेच सांगायचं होतं की ताई, ज्या गोष्टी घडतात ना ते डेस्टिनी आहे. ती डेस्टिनी तुमच्यासाठी तसंच काम करते आणि त्या पद्धतीनेच तुमचं आयुष्य घेऊन जाते आणि त्यानुसारच तुम्हाला त्या घटना घडताना दिसत असतात. आणि त्यांनी हेही सांगितलं की ताई, एकच चांगलं झालं की मी त्यातनं बाहेर पडले आणि एवढंच आहे की मी माझ्यात कला होती, माझ्यात क्रिएटिव्हिटी होती. त्यामुळे माझा एक घरगुती बिझनेस चालू केला आणि देवाच्या कृपेने तो बिझनेस खूप चांगला चालला आहे. म्हणजे कमीत कमी मी माझं स्वतःचं जे आहे उदरनिर्वाह ते चालवू शकते. तेच असतं, देवाला शिकवायचं असतं तुम्हाला की तू नुसतं डिपेंडंट राहू नको. काही काही असतात ना की ह्या नवऱ्यावरच डिपेंडंट आहे. मी असं म्हणत नाही की तसं नसावं. कितीही चांगला नवरा असेल, कितीही चांगल्या घरातले असतील, पण स्वतःच्या काही गोष्टी असतात त्यावर तुम्ही नक्कीच डिपेंडंट राहू नये. इंडिपेंडंट पद्धतीने गोष्टी कराव्यात. तुमच्यातली कला लहानपणी आपल्याला आईवडील किती काही शिकवतात, त्यातलंच काहीतरी वेगळं. एवढं असा अभिमान बाळगू नये. बाळगावं नक्कीच. माझा नवरा अगदी कोट्याधीश कमवत असेल हो, पण तुमच्यातली पण तर काहीतरी कला, काहीतरी गोष्ट. आजकाल मला सांगा, आज अंबानीकडे एवढा पैसा आहे, तरी त्याच्या बायकोला काय गरज आहे बरं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्याची? आज त्यांच्या घरात पैसा आहे म्हणून ते इन्व्हेस्ट करतात, बरोबर आहे. पण आज तिच्या नावावर, तिच्या कलेनुसार. आता शाहरुख खानची बाईक गौरी खान, तिच्या डी डेकोर म्हणून नावाचं तिचा ब्रँड आहे आणि तिने तिचे ते आवडतात. फर्निशिंगमध्ये तिला आवड आहे म्हणून तिने त्याच्यामध्ये केलं. तर तेवढं नवराव कमवतो. काय गरज आहे बरं ह्या बायकांना? पण असं नसतं. स्वतःचं व्यक्तिमत्व कुठेतरी जगायचं असतं, स्वतःचं व्यक्तिमत्व कुठेतरी दाखवायचं असतं आणि त्यातनं शिकायचं असतं, म्हणून त्या गोष्टी असतात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल? मला तरी असं वाटतं की आपण लहानपणापासून खूप काही शिकत आलो आहे, म्हणून त्याच्यातनं काहीतरी करून दाखवावं, काहीतरी वेगळं करावं. आणि हेच माझं मोटिवेशन आहे तुमच्या सगळ्यांसाठी की तुम्ही पण काहीतरी करा, काहीतरी विचार करा. नुसतं घरात मग मी काय करू, मग मी कसं करू, सुरुवात करणं इज बेस्ट. ठीक आहे, चला मी पटापट आता तुम्हाला क्लिप्सच दाखवते गणेशपेठेतल्या शॉपला घेऊन जाण्याच्या आणि जाऊया मग तिथे शॉपला. ठीक आहे, चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर व्हिडिओ एंड करते. ठीक आहे.